आप देख रहे हैं भवानी टाइम्स। पीपल्स रिपब्लिकन पार्टी गोंदिया जिला द्वारा महाबोधि महाविहार बौद्ध गया मुक्ति आंदोलन के तहत 2 प्रमुख मांगों को लेकर एक निवेदन प्रस्तुत किया गया। इस निवेदन में पार्टी ने बौद्ध गया अधिनियम 1949 को तत्काल निरस्त करने और महाबोधि महाविहार के संपूर्ण अधिकार केवल बौद्धों को सौंपने की मांग की। यह निवेदन माननीय जिलाधिकारी गोंदिया के माध्यम से माननीय राष्ट्रपति को सौंपा गया। नमस्कार, मी रवीन भोरजार, आपलं स्वागत आहे भवानी टाइम्स मध्ये। पीपल्स रिपब्लिकन पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आज एक शिष्टमंडळ म्हणून आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेब यांना निवेदन द्यायला त्यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्या सोबत जिल्हाध्यक्ष आणि त्याचे कार्यकर्ते समितीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते इथे आहेत। तर सर, तुमचा परिचय द्या। राजकुमार भेलावे, मुक्काम पोस्ट हिरडामाली, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मी जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि सर्व आमच्या तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी राजू भाऊ लाडेजी, कोलेश्वर लेदे, जियालाल पटले, सुनील भालेरावजी, कांतीलाल राऊळकर, सर्व आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्याकरिता आलेले आहे। निवेदनामध्ये आमचे 2-3 प्रश्न आहेत, मांग आहेत। त्या ठिकाणी आज आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी बौद्धिस्ट आणि भिक्षू संघाने एक आंदोलन बौद्ध गयामध्ये सुरू केलेले आहे। पटनामध्ये गांधी मैदानावर भूक हडताल सतत चालू आज आहे आणि आम्ही बिहारच्या सरकारच्या निषेधामध्ये आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे की ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये हिंदूंचे जे मठ आहेत ते हिंदू धर्मांच्या लोकांच्या हाती आहेत, शीख आहेत, शिखांच्या हाती गुरुद्वारा शिखांच्या हाती आहेत, मस्जिद आहेत हे मुसलमानांच्या हाती आहेत, चर्च आहेत हे ख्रिश्चन लोकांच्या हाती आहेत। त्याचप्रमाणे बौद्धांना जे बौद्ध गयामध्ये जे आपले भगवान बुद्धांनी जे बुद्धी प्राप्त केले होते आणि त्या काळापासून आज त्या ठिकाणी ते पवित्र जे आपले विहार बनलेले आहेत ते आपले बौद्धांच्या हाती त्यांचा कब्जा पाहिजे, ते अधिकार पाहिजे। म्हणून आज आपण ह्या देशाच्या राष्ट्रपतीला निवेदन कलेक्टरच्या माध्यमातून पोहोचेल अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। तर पाहू शकता, हे होते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोंदियावरून। जिल्हा प्रभारी पण आहेत, त्यांच्याशी विचार करू। सर, जसं महाबोधी विहार मुक्ती आंदोलन ज्या पद्धतीने बिहारमध्ये चालू आहे बुद्धगयामध्ये, तर तुमचं समर्थन अजून काय नवीन मागण्या तुम्ही जे 1949च्या अनुसार 4 हिंदू 4 बौद्धिस्ट असं एक समिती बनवली होती, त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन द्या। भारतामध्ये जेव्हापासून संविधान लागू झालं आहे 1956 पासून संविधानाची निर्मिती झाल्यानंतर त्यापूर्वीचे जेवढे कायदे तयार करण्यात आले होते ते संविधानानुसार रद्द व्हायला पाहिजे होते असे त्या घटनेमध्ये नमूद आहे। पण हे सर्व असताना 1949चा कायदा अजूनपर्यंत त्या बिहार सरकारने रद्द केलेला नाही। तर मग बौद्ध अनुयायावर हा अन्याय नाही का? वयाच्या 35व्या वर्षी गौतम बुद्धाला जिथे बुद्धी प्राप्त झाली त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने तिथे एक महाविहार बांधले आहे। संपूर्ण जगाचा विचार केला तर शांतीचा संदेश देणारे महान भगवान गौतम बुद्ध जे सर्व जगात ज्यांची ख्याती आहे आणि साऱ्या जगातले लोक तिथे येतात, परंतु आज ते मंदिर ब्राह्मणांच्या हाती आहे। त्यामध्ये असलेली जी बॉडी आहे तिथे फक्त 4 बौद्ध आणि बाकी इतर, आणि त्याच्या मुख्य जो सचिव ज्याला म्हणतो आपण ते कलेक्टर, आणि तो हिंदू असला पाहिजे अशी त्या कलमामध्ये नोंद आहे। तर हे सगळ्या धर्मीयांना त्यांचे धर्मगुरूचे स्थान मिळाले, मग बौद्ध धर्मीयांनाच का? जर गौतम बुद्धाचा तिथे मानणारे बौद्ध धर्मी आहेत तर ते पूर्ण मंदिराचा ताबा सर्व बौद्धांच्या हाती देण्यात यावा अशी आमची मागणी होती, प्रमुख मागणी होती। आणि त्या मागणीसाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात, जिल्हाध्यक्ष राजूभाऊ भेलावे, मी जिल्हा प्रभारी राजू लाडे आणि आमचे इतर कार्यकर्ते घेऊन
आज राष्ट्रपतीला इथे निवेदन देण्यात आलंय आणि ह्या सगळ्या पूर्ण भारतामध्ये ह्या सुरू असलेल्या या क्रांतीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तो विहार बौद्धांच्या हाती देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. तर पाहू शकता ज्या पद्धतीने यांच्या मागण्या आहेत त्या बुद्धगया मुक्ती मार्गच्या दिशेने संपूर्ण भारतभर यांचं आंदोलन चालू आहे आणि राष्ट्रपतीच्या नावे एक मेमोरंडम पीपल्स रिपब्लिकन पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेला आहे.